नमस्कार. नमस्कार. आता 2-3 दिवसापूर्वी देवराम लांडे यांनी आमच्यामध्ये वेगवेगळे आरोप केले होते. त्याच्यामध्ये केसांचा काळा देश विकास झाला. त्या आरोपांवर तुम्ही बाईट पाहिजे नसेल. हो. त्याबद्दल काय सांगाल? नाही तर प्रश्न असा आहे की मी म्हणजे माझं वय 62 आहे. गेली 20-25 वर्षापासून आमच्या मित्रमंडळीमध्ये बसल्यानंतर आम्ही एन्जॉय म्हणून ड्रिंक करतो हे मान्य आहे मला. परंतु 24 तास म्हणजे उठल्यापासून आम्ही तेच करत नाहीत धंदे. आम्हाला बाकीच्या गोष्टी सामाजिक आहेत, इतर प्रश्न आहेत, आमचे घरगुती आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप हा फक्त म्हणजे हास्यास्पद आहे आणि मला बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि आज कितीतरी मग तो जर माझ्यावर आरोप करतो, तर त्याच्या गावातले असतील, आदिवासी भागातले तरुण असतील, तिथे ते ड्रिंक करतात. त्याच्यावर त्यांनी काय उपाययोजना केली ते त्यांनी सांगावं. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही येऊन हिरडा त्यांच्या फाईल हरवल्या. हम्म. त्याबद्दल काय सांगाल? मग त्या गाढवाला हे कळायला पाहिजे होतं की जर आम्ही दारू पिऊन फाईल हरवली असती तर 2 कोटी मंजूर झाले असते का? अजितदादांनी 2 कोटी दिले ना नाबार्डच्या याला, आणि नाबार्डच्या कर्जातून कारखाना मुक्त झाला. मग त्याला फाईल कशाला म्हणतात हेच कळत नाही. तर त्याला बाकीच्या गोष्टी कशा कळणार आहेत? याचा इलायची काईन, गॅर्लिक काईन, टॅनिन काय काय उत्तर निघणं हे त्याला काय कळणार आहे? आपण मागे काही दिवसामध्ये सांगितलं की कारखान्याच्या याच्यामध्ये त्यामुळे संबंध आहे. बाकी बाईटमध्ये त्यांनी असं सांगितलं मला काही संबंध नाही. नाही, आता जो त्यांनी अहवाल छापला तो अहवाल पाहिजे तर मी आता घेऊन आलो नाही. मी उद्या दाखवून माझ्या बॅग मध्ये आहे की त्याच्यामध्ये तज्ञ संचालक हे जे 16 लोक तर आहेतच, परंतु त्याच्यामध्ये तज्ञ संचालक देवराम सखाराम लांडे आणि मधुकर लिंबाजी काठे हे 2 तज्ञ संचालक आहेत. मग अहवालामध्ये ते कसे आले? जर तो म्हणतो माझा संबंध नाही, बर त्याचा संबंध आहे तर ही माणसं कोणाची आहेत? आता जे संचालक मंडळ आहे, आता जे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम पाहते ते माणसं कोणाचे आहेत ते त्यांनी सांगावं की बा हा माझा नाहीच आहे. तर मग आम्ही मान्य करू ना. जर तुझीच माणसं सगळे आहेत, तुझा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष तुझा आहे, उपाध्यक्ष तुझा आहे, संचालक तुझे आहेत, मग जर सगळं तुझ्याच अंतर मग तुझा संबंध कसा नाही म्हणतो? आनंददादांनी दोन 2 कोटी. 2 कोटी दिली कारखान्यासाठी. हो. आता देवराम लांडे यांच्या याच्यामध्ये बॉडी आलेली आहे. हम्म. तुमच्याकडे जर ती बॉडी असती तुमच्या हम्म. कारखाना चालू असता का? हो, नक्कीच. म्हणजे चालू जरी परफेक्ट पूर्ण झाला नसता, कारण आम्ही 3.5 कोटी मिळवण्यासाठी त्वरित प्रयत्न केले असते. आणि ते 3.5 कोटी आल्यानंतर आम्ही लाईट जी कट्ट झालेली होती ती जोडून घेतली असती. आता जितकं लांबत चाललंय तितकं नुकसान होत चाललंय. कारण ते डीपीतलं साहित्य चोरून नेलं. जवळजवळ 4-5 लाखाचं साहित्य ते डीपीतच चोरून नेलंय. तिथं कोणी संरक्षणासाठी नाही. जे कर्मचारी तिथं काम पाहत होते त्यांना पगार दिला नाही. त्यामुळे ते कोण तिथं फारसं जात नाही. आणि आम्ही जर असतो तर 3.5 कोटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट जर त्वरित बनवून दिला असता, ते पैसे वर्ग झाले असते. आज निदान पावडर सुरू झाले असते. मग पुढचा टप्पा ते मशिनरी वाले कोण जोडून घेतला असतं. इलायची, गार्लिक आणि टॅनिन चालू करण्याचे वर्ष 1.5 वर्षामध्ये आम्ही तो चालू करू शकलो असतो. सर्वसामान्य आदिवासी भागातील जनतेला त्याला हमीभाव नाही. त्याची अपेक्षा आहे की लवकर हिरडा कारखाना चालू व्हावा. आम- त्यासाठी काय करावं लागेल? तर हिरडा कारखाना चालू होईल. नाही, आम्ही हिरड्याच्या बाजारभाव म्हणजे ज्या वेळेला 14 मध्ये तुम्ही बघा की मी कारखान्याचा चेअरमन असताना आम्ही शासनाला पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर बाळ हिरड्याला 220 रुपये बाजारभाव पर किलोला मिळाला होता आणि 22 रुपये मोठ्या हिरड्याला बाजारभाव मिळाला होता. ही कलेक्टरला, महामंडळाचे अधिकारी, कलेक्टर आणि आम्ही की तो हिरडा काढण्यापासून, वाळवण्यापासून त्याला फार मोठा त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांना. त्याच्यामध्ये तो पडला, काही झालं तर त्याच्यासाठी आम्ही योजना केली होती की सभासदाला वर्षाला 50 रुपये भरून त्याचा वार्षिक विमा उतरवायचा. कंपनी बरोबर आमचा करार व्हायचा होता की त्या माणसाची मोडतोड झाली तर त्याला येणारा खर्च ती कंपनी करत. मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मिळतील, असा फक्त 50 रुपयामध्ये तो विमा काढायचा होता. परंतु ते कारखाना चालू झाला नसल्यामुळे ती प्रक्रिया करता आली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी बाजारभावाच्या बाबतीत की आता लॉकडाऊन पासून जे बाजारभाव खाली आलेला आहे, तर साधारणतः 80-90 रुपयांनी बाळ हिरडा जातो आणि 10 पिवळा हिरडा असेल 10 रुपये, 8 रुपये, 6 रुपयांनी. कारण त्याच्यावर प्रक्रिया करायचा जे हे होतं तेच बंद पडल्यामुळं व्यापाऱ्यांना तेवढी निमित्त झालंय. त्यामुळे व्यापारी पाहिजे तसं लूट आहेत. त्यामुळे त्यांना बाजारभावच नाही ना. शेवटचा प्रश्न, भाग्यामुळे नक्की काय विषय होता?
त्या आग्यामोळाचं म्हणजे मला बी ते कोड आहे की हा आल्यानंतर त्या आग्यामोळा आलंच कसं आणि आमच्या वराडी मंडळींना चावलं कसं. कारण त्याच्या आधी तर सगळे कार्यक्रम सुरळीत चालू होते, सुरळीतरित्या 2 दिवस कार्यक्रम होते, तेव्हा कुठे आग्यामोळा उठला नाही. आणि मी आशीर्वाद देत असतानाच लगेच तो देवराम लांडे खाली आला आणि आल्याबरोबर जो आग्यामोळा मंडपामध्ये घुसला आणि सर्व वराड्यांना चावलं. तिथं मंगलाष्टक सुद्धा अपूर्ण राहिली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. कारण हा आल्यानंतरच आग्यामोळा आलं कसं. तर माझं मत असं होतं की एकतर त्याच्या नावामुळे आला असेल आग्यामोळ म्हणून, किंवा देवधर्माच्या माध्यमातून काय असेल ते, पण त्या आग्यामोळ चावलं हे नक्की. 30-35 लोक ऍडमिट झाली, इथं आपण अँब्युलन्स मध्ये आणली, त्यांना उपचार करून घरी पाठवले. ती 3 लोक सिरियस होती, ती 2-3 दिवस दवाखान्यामध्ये होती. धन्यवाद.